मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. त्या मुलीच्या नावाने NBW निघालेलं आहे का? नॉन बेलेबल वॉलेट. एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे, किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार तुम्ही स्पष्टपणे आणि प्रश्नाचं उत्तर देतात, म्हणून स्पष्टपणे उत्तर द्या. साधा प्रश्न आहे, वन लाईन आहे का ना? वन लाईन प्रश्न असा आहे, वन लाईन प्रश्न आहे, तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का? खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही, काय या सगळ्या गोष्टीचा साधा प्रश्न आहे आणि ही उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा, कारण तुम्ही सरळ उत्तर द्यारे राजकारणी आहात. म्हणजे उगाच फिरून आमचाही घाम पडू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. पत्रकार म्हणून पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता बदल आम्ही नोकर याची आपण चर्चा उत्तर आहे, साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. या सगळ्या प्रक्रियेशी तुमचा काही संबंध आहे का? एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहे, त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे, हे नैतिक वाटतंय का तुम्हाला? नाही, काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. त्यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आता मी बोलणार, मी त्यांनाही विचारणार, पोलिसांनाही विचारणार की काय काय रोल आहे, कशा प्रकारचा रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेलं आहे करके. पण अपेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे.